Hello student, today we are going to start numericals part 3 from the board exercise. 15 number of numerical is calculate average molecular kinetic energy. Calculate average molecular kinetic energy. First one is per k mole, second one per kg, and third one per molecule of oxygen at 127 degrees Celsius. Given that the molecular weight of oxygen is 32 and R is 8.31 joule per mole degree Kelvin, and Avogadro's number Na is 6.02 into 10 raised to 23 molecules per mole or mole raised to -1. आपल्याला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय बघा, कायनेटिक एनर्जी पर के मोल विचारलेला आहे आणि आपल्याला जो आर दिलेला आहे तो आपल्याला मोल मध्ये दिलेला आहे, तो आपल्याला के मोल मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि अवोगाड्रोज नंबर सुद्धा आपल्याला के मोल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. T is equal to 127 दिलेला आहे, 120 plus 273 is equal to 400 and molecular weight दिलेला आहे या 32. Then R is equal to 8.31 joule per mole केल्विन आहे, ते आपल्याला कन्वर्ट केलं 8310 जूल पर के मोल आणि अवोगाड्रोज नंबर जो आहे 6.02 into 10 raised to 26 molecules per के मोल. फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो कायनेटिक एनर्जी पर के मोल इज इक्वल टू 3/2 RT. अतिशय साधा इझी वन आहे. 3/2 इंटू 8310 इंटू 400 2 न मल्टिप्लाय डिवाइड केला, 2 400 ला डिवाइड केला 200 आलं आणि या ठिकाणी खायला 3 इंटू 8310 इंटू 200 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फायनल जे आन्सर आलं तर 4.986 इंटू 10 raised to 6 जूल पर के मोल. अतिशय साधा सिंपल फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी पर के मोल 3/2 RT आहे. आर ची किंमत भरा, टी ची किंमत भरा आणि फायनलच्या वेळेला तुम्ही लॉग टेबलचा वापर करा किंवा साधं मल्टिप्लिकेशन करा. 4.986 इंटू 10 raised to 6 जूल पर के मोल. हे आन्सर तुमचं परफेक्ट व्यवस्थितच आलं पाहिजे, म्हणजे काय पुढे जे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये आपण डायरेक्ट ही किंमत भरायची आहे. सेकंड वन यातलं विचारलंय कायनेटिक एनर्जी पर केजी ऑफ ऑक्सिजन, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ पर केजी ऑफ ऑक्सिजन विचारलेलं आहे. वी नो दॅट कायनेटिक एनर्जी 3/2 RT by m. Here m is the molecular weight. Molecular weight is put on 32. 3/2 into 8310 into 400 ह्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. 4.986 इंटू 10 raised to 6. डायरेक्ट भरा किंवा मल्टिप्लिकेशन तुम्ही परत करून लिहू शकता. 4.986 इंटू 10 raised to 6 इंटू डिवाइड बाय 32. आन्सर काय आलं बघा, 1.56 इंटू 10 raised to 2 जूल आलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही यामध्ये 3/2 RT, परंतु 3/2 RT तो परफेक्ट करेक्टच तुमचा आला पाहिजे. तर आन्सर किती येईल, 1.56 इंटू 10 raised to 2. थर्ड वन काय विचारले बघा, कायनेटिक एनर्जी पर मोलिक्यूल ऑफ ऑक्सिजन 3/2 RT डिवाइड बाय Na, दॅट इज अवोगाड्रोज नंबर आलेला आहे. 3/2 RT आपण काढलेला आहे डायरेक्ट, किंवा आपण किंमती आधी पुटल्या 3/2 इंटू 8310 इंटू 400 डिवाइड बाय Na किती आहे, अवोगाड्रोज नंबर आपल्याला पर के मोल पाहिजे 6.02 इंटू 10 raised to 26 लिहिलं आपण. आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेला याचं वरचं जे आलेलं आहे ते 4.986 इंटू 10 raised to 6 आहे, डिवायडेड बाय 6.02 जर केलं तर फायनल आन्सर आपल्याला बाय युझिंग लॉग टेबल तुम्ही सोडवा आणि व्हेरीफाय करा. आन्सर 8.28 इंटू 10 raised to -21 जूल. कायनेटिक एनर्जी ऑफ ऑक्सिजन मोलिक्यूल असाच टाईपचा बोर्डला विचारलेले आहेत प्रॉब्लेम. फक्त कायनेटिक एनर्जी पर हायड्रोजन विचारलेला आहे, एकदा नायट्रोजन विचारलेला आहे. त्यामुळं अतिशय महत्वाचा हा टाईप आहे. प्रॉब्लेम नंबर 16.
The emissive power of the sphere of area 0.02 meter square is 0.5 kilocalorie second raised to minus 1 meter raised to minus 2. What is the amount of heat radiated by the spherical surface in a 20 second? Board exercise. It is very easy problem. Then area of the sphere is given 0.02 meter square, and we know that emissive power R, we can write R or E. E is equal to 0.5 kilocalorie meter square second, or we can write second raised to minus 1 or meter raised to minus 2. And T is time period is T is 20 seconds. Q, we have to calculate the Q. We know that E is equal to Q by AT or R is equal to Q by AT. Therefore, Q is equal to EAT or RAT. Putting the value of in this equation, 0.5 into 0.02 into 20. 0.5 is written as 5 into 10 raised to minus 1. 0.02 is written as 2 into 10 raised to minus 2 and into 20. 5 into 2, 10 and 10 into 20, that is 200 into 10 raised to minus 2 minus 1, that is minus 3, that is equal to 0.2 kilocalorie. अतिशय साधा सिंपल फॉर्म्युला आहे. रॅडियंट हीट इमिटेड इज quantity of emissive power. Formula for the emissive power E or R is equal to Q divided by AT. Then area is given here and time is given. Then we have to calculate the Q, radiant heat emitted, radiated म्हणू शकतो आपण. किमती भरा आणि विदाउट युजिंग लॉग टेबल आपण इझी वन आहे. 200 into 10 raised to minus 3 आपण इथंपर्यंत लिहिला तर चालेल, परंतु जर कन्वर्जन केलं तरी चालेल. 0.2 kilocalorie. Then 17 number, energy is emitted from a hole or in electric furnace at the rate of 20 watt. At the rate of 20 watt, when temperature of furnace is 7 to 7, what is the area of the hole? Board exercise. Energy is emitted from the hole in an electric furnace at the rate of 20 watt. What is the temperature of furnace is when the temperature of furnace is 7 to 7, what is the area? Here आपल्याला बघा, इकडे लक्ष द्या की पॉवर दिलेली आहे, याचा अर्थ dq बाय dt दिलेले आहे. वॅट मध्ये ज्या वेळेला आपल्याला दिलं जातं त्यावेळेला dq बाय dt दिलं जातं. dq बाय dt 20 वॅट आहे. टी दिलेला आहे 727चं कन्वर्जन करा. 727 प्लस 273 म्हणजे 1000 डिग्री केल्विन आलं. आणि सिग्मा गिवन दिलेला आहे 5.7 इथं दिलेला आहे. जो आपल्याला दिलाय तो घ्यायचा. 5.7 इंटू 10 रेस टू मायनस 8 जूल पर सेकंड मीटर रेस टू मायनस 2 के रेस टू मायनस 4. एरिया कॅल्क्युलेट करायला फॉर्म्युला बघा. डीक्यू बाय ए डी टी और डीक्यू बाय डी टी इज इक्वल टू ए सिग्मा टी रेस टू 4. हे काढला सांगितलंय. डीक्यू बाय डी टी इज डिवाइड बाय सिग्मा टी रेस टू 4. डीक्यू बाय डी टी 20 लिहा. 5.7 इंटू 10 रेस टू मायनस 8 लिहा. ते 1000 रेस टू 4 आहे. 1000 आपण कसं लिहू शकतो? हा काय आहे? 10चा तिसरा आहे. 10चा तिसरा घात रेस टू 4 आहे. म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं आहे. 20 डिवायडेड बाय 5.7 इंटू 10 रेस टू मायनस 8. 10चा तिसऱ्याचा चौथा म्हणजे ह्याचा मल्टिप्लिकेशन करा. 12 येईल आपल्याला. 20 डिवायडेड बाय 5.7 इंटू 10 रेस टू मायनस 8 इंटू 10 रेस टू 12. आपण या ठिकाणी केलेलं 20 डिवाइड बाय 5.7 इंटू 10 रेस टू 4. मग 10 रेस टू 4 वर गेल्यावर मायनस 4 येईल. 20 डिवाइड बाय 5.7 म्हणजे आपल्याला आन्सर काय येईल? 3.5 इंटू 10 रेस टू मायनस 4 मीटर स्क्वेअर. अतिशय साधा सिंपल आहे. फक्त आपल्याला वॅट दिलेले आहे, याचा अर्थ डीक्यू बाय डी टी पॉवर दिलेली आहे आणि टेम्परेचर आहे. आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी 1000चा जो रेस टू 4 फॅक्टर करायचा आहे. 1000 दिलेला आहे, त्याचा 10चा तिसरा लिहा आणि तिसराचा चौथा घात म्हणजे हा काय येईल? 10चा 12वा घात येईल. आणि यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला एरिया जो येईल तो काय येईल? 3.5 इंटू 10 रेस टू मायनस 4 मीटर स्क्वेअर. प्रॉब्लेम नंबर 18. Compare the rate of emission of heat by the black body maintained at 7 to 7 degrees Celsius and 2 to 7 degrees Celsius if the black bodies are surrounded by an enclosure in bracket black at a 27 degrees Celsius. What will be the
ratio of their rate of loss of heat. Board exercise. Here we are given that the two body, black body है, black body, there are two temperatures 7 to 7 degrees Celsius and 2 to 7 degrees Celsius. They are kept in surrounding at a 27 degrees Celsius and we have to calculate the rate of loss of heat. आपल्याला इथं रेट ऑफ लॉस ऑफ हीट काढायचं आहे दोन बॉडी ब्लॅक बॉडीचा. ज्याचं पहिलं टेम्परेचर T1 जे दिले 727 दिलेले 727चं कन्वर्जन करा. 7 to 7 + 273 1000 डिग्री केल्विन आलेला आहे. T2 जो आहे तो 227 आहे. 227 मध्ये 273 मिळवले किती आलं 500 डिग्री केल्विन आलं. आणि T0 जो आहे तो 27 + 273 बरोबर काय आलं 300 डिग्री केल्विन. We have to calculate the rate of emission R1 divided by R2, rate of loss of heat divided by R1 divided by R2. Then we know that according to Stephen's law of radiation, dq by dt is equal to sigma T raised to 4 minus T0 raised to 4. Or we can also write R is equal to sigma dq by, instead of dq by dt, we can write here R is equal to sigma T raised to 4 minus T0 raised to 4. आपल्याला कम्पेअर द रेट ऑफ इमिशन आहे R1 आणि R2 मध्ये. हे इक्वेशन वरचं कन्वर्ट करा. सिग्मा इंटू T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 डिवायडेड बाय सिग्मा इंटू T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू. सिग्मा सिग्मा गेट्स कॅन्सल. देन वी राइट T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 डिवायडेड बाय T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. Then putting the value of T1, T2, T0 in this equation we get, बघा T1, T2 आणि T0 च्या किमती घातली. 1000चा चौथा घात वजा 300चा चौथा घात भागिले 500चा चौथा घात वजा 300चा चौथा घात. आपल्याला हा प्रॉब्लेम अतिशय सोपा करण्यासाठी 1000 जे आहे त्याचं कन्वर्जन आपण केलं की 10 गुणिले 10चा दुसरा म्हणजे 1000 आणि 300चं कन्वर्जन काय केलं 3 गुणिले 10चा दुसरा केला. त्याचबरोबर 500चं कन्वर्जन काय केलं 5 गुणिले 10चा दुसरा आणि 300चं कन्वर्जन काय केलं 3 × 10⁻²² केलं आणि त्याचा काय आहे रेस टू पॉवर काय आली 4 केली. मग आता आपल्याला हा आपण असं लिहू शकतो की 10⁻⁴ म्हणजे 10चा चौथा गुणिले 2 × 4 दॅट इज 8 10⁻⁸ मायनस 3⁻⁴ × 10⁻⁸ डिवायडेड बाय 5⁻⁴ × 10⁻⁸ मायनस 3⁻⁴ × 10⁻⁸. कॉमन टर्म 10⁻⁸ फ्रॉम द बोथ. 10⁻⁸ कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये काय आलं बघा 10⁻⁴ मायनस 3⁻⁴ अँड डिवायडेड बाय 10⁻⁸ कॉमन काढलं 5⁻⁴ डिवाइड मायनस 3⁻⁴. 10⁻⁸ आणि 10⁻⁸ एकमेकाला गेलं तर आता आपल्याला R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू 10⁻⁴ मायनस 3⁻⁴ डिवायडेड बाय 5⁻⁴ मायनस 3⁻⁴. 10⁻⁴ म्हणजे काय झालं 10,000 मायनस 3⁻⁴, 3चा चौथा घात काय आला 81 आणि 5चा किती आला 625 मायनस 81. यांची वजाबाकी केल्यावर 9,919 9,919 डिवायडेड बाय 544. युझिंग लॉग टेबल आपण सोडवा किंवा तुम्ही लॉग टेबलच्या साह्यानं जर सोडवलं तर याचं उत्तर काय आलं बघा. R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू R1 divided by R2 is equal to 18.23 divided by 1. 18.23 divided by 1 म्हणजे रेशो काय जो आला आहे तो 18.23 डिवाइड बाय 1 आला. अतिशय साधा सिंपल आहे प्रॉब्लेम. आपल्याला फक्त 10चा पॉवर 4 हा करणं महत्वाचं आहे. आणि रेट ऑफ लॉस ऑफ हीट स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशनचा वापर करून. नेक्स्ट वन, फाइंड द टेम्परेचर. Find the temperature of the black body if the spectrum has a peak at a lambda maximum is equal to 700 nanometer. Second one, lambda maximum is equal to 3 centimeter and lambda maximum is equal to 3 meter. Board exercise मतलब last problem है यहाँ. We know that B's constant 2.897 into 10⁻³ meter Kelvin meter degree Kelvin. Then we know that given आपण लिहायचं लॅम्बडा मॅक्झिमम 1 इथं किती आहे 700 नॅनोमीटर. याचं कन्वर्जन करा 700 गुणिले 10⁻⁹ मीटर
आणि दुसरा काय दिलेला आहे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे आपण इथं 3 × 10⁻²मीटर. आणि लॅम्बडा मॅक्झिमम जो तिसरा दिलेला आहे तो 3 मीटर आहे, त्याचं कन्व्हर्जन करायची काही गरज नाही. फॉर्म्युला युज्ड लॅम्बडा मॅक्झिमम इज इक्वल टू काय असतं बघा, B/T. B इज व्हिनीज कॉन्स्टंट. therefore T कॅल्क्युलेट करायचा, T इज इक्वल टू B/λ मॅक्झिमम. पहिल्यासाठी आपण काढायचं T इज इक्वल टू B/λ मॅक्झिमम इज इक्वल टू पुटिंग द व्हॅल्यू ऑफ B अँड लॅम्बडा मॅक्झिमम 2.897 × 10⁻³ डिवायडेड बाय 700 × 10⁻৯. 700 आपण जर 700 म्हणजे 7 × 10⁻² इंटू -9 म्हणजे 7 × 10⁻7 असं लिहू शकतो. 2.897 × 10⁻³ डिवायडेड बाय 7 × 10⁻7. हा -7 जो वर गेला तर +4 आन्सर काय येईल, +7 येईल. आणि -3 + 7 बरोबर +4 येईल. आणि 2.987 डिवाइड बाय काय येईल, 7 येईल. आणि याचा भागाकार केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आन्सर आपण लिहिलेला आहे इथं 4138 डिग्री केल्विन, 4138 अँगस्ट्रॉम युनिट. यासाठी लॉग टेबलची काहीही गरज नाही, आपल्याला साधा सिंपल भागाकार आहे, साधा सिंपल भागाकार आहे. देन T इज इक्वल टू सेकंड B डिवाइड बाय लॅम्बडा मॅक्झिमम 2 आहे. 2.897 × 10⁻³ डिवायडेड बाय 3 × 10⁻² आहे. भागाकार केल्यानंतर काय आलं बघा 0.966 × 10⁻³ आणि हे जे -2 आहे ते वर गेल्यावर प्लस होणार. -3 + 2 बरोबर काय येणार, -1 येणार. म्हणजे हा आपण 0.966 × 10⁻1 लिहू शकता किंवा 0.0966 डिग्री केल्विन असं सुद्धा लिहू शकता. थर्ड वन जो आहे T इज इक्वल टू B/λ मॅक्झिमम 3 आहे. 2.897 × 10⁻³ डिवाइड बाय 3 आहे बरोबर 0.966 × 10⁻³ डिग्री केल्विन. अतिशय साधा सिंपल फॉर्म्युलाचा वापर करून आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे.